नमस्कार, मी समाधान नवले पाटील। गेल्या 11 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम उलथापालथ झालेली आहे। मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच आहे। धनंजय मुंडेंवर मीडिया ट्रायल झालेला आहे आणि माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं आणि शिंदेंच्या शिवसेनेतील सगळे मंत्री आता गोत्यात आलेले आहे। या सगळ्यांमध्ये शरद पवार शांत जरी असले तरी पवार शांत म्हणजे ते थांबलेले नाही, ते थंड डोक्याने राजकारण करत आहे। पवारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सगळंच निरीक्षणात ठेवलेलं आहे। संग्राम जगताप यांचं मुस्लिम विरोधात बोलणं, त्यावर पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही। मराठा आरक्षणावर सुद्धा पवारांनी थांबून योग्य वेळ बघितली आणि योग्य वेळ आली की पवार बोलले होते। मराठा आरक्षणावर त्यांनी उपाय सांगितला, घटनेत दुरुस्ती करा, म्हणजे मुद्दा थेट दिल्लीपर्यंत गेलेला होता। देवेंद्र फडणवीसांनी दुसरी खेळ खेळत एक वेगळा विषय मिटवला, पण पवारांनी आपला मुद्दा मात्र ठाम ठेवलेला होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट सगळीकडे गोंधळ सुरू झालेला आहे। पवारांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढतची भाषा केलेली आहे, तर फडणवीसांच्या या स्टेटमेंटमुळे महायुतीत मतभेद झालेले आहे। उलट बाजूला पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येताना दिसले। इतिहासात कधी न घडलेलं आता हे तिघे सुद्धा निवडणूक आयोगाला भेट देणार आहे। येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सगळं समीकरण बदलणार आहे। महायुती थरथरते आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा एकत्र येताना आपल्याला दिसत आहे। पवार नेहमीप्रमाणे थंड डोक्याने योग्य वेळ बघत आहे आणि योग्य वेळ आली की टप्प्यात कार्यक्रम होणार का, असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित होणार आहे। या सगळ्या स्थितीमध्ये आता प्रश्न एकच आहे, पवारांचा हा शांत डाव पुढे काय रंग दाखवणार? तुमचं मत काय मित्रांनो? कमेंटमध्ये नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि अशाच माहितीपूर्ण आणि थेट मुद्द्यांवर बोलणाऱ्या व्हिडिओंसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।